दिंडोरीचे रणक्षेत्र गाजवून राजे कुंजरगडावर आले. राजांनी आपल्या फौजेला विसावा दिला, जखमींची शुश्रूषा केली. प्रतापराव, आनंदराव, व्यंकोजी पंत यांच्यासह राजे पुढचे बेत ठरवित असता एक आनंदाची बातमी राजांना कळली. मोरोपंतांना शिवनेरी घेण्यात जरी अपयश आले होते, तरी जाता जाता त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण चढवले होते. दाऊद खानाचा मुलगा अहमद खान व जसवंत सिंग यांच्यातील वैर विकोपाला गेले होते. मुअज्जम आणि दिलेर खान यांच्या भांडणामुळे ते दोघेही गाफील होते. राजांनी या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले. 15-20 दिवस कुंजरगडावर मुक्काम करून राजे ताज्या दमाने मोहिमेसाठी बाहेर पडले. त्यांचे लक्ष खिळले होते कारंजावर. वऱ्हाडची राजधानी शोभावी असे कारंजे शहर होते. अफाट संपत्तीने भरलेले हे व्यापारी केंद्र. राजे आपल्या 20,000 फौजेसह बऱ्हाणपुराकडे गेले. बऱ्हाणपुरात खुद्द जसवंत सिंग होता. बऱ्हाणपूर टाळून राजांनी नजीकचे बहादूरपूर लुटले. मोरोपंतही त्यावेळी खानदेशात धुमाकूळ घालीत होते. राजांच्या फौजा वेगाने कारंजाकडे जात होत्या. राजे बेसावत कारंजाजवळ पोहोचले. राजांनी कारंजे वेढले. चारी वेशींनी मराठे आत घुसले. एक जात धनिक व्यापारी कैद केले गेले. वाड्यांना खंडत्या लागल्या. पेठांची संपत्ती रस्त्यावर आली. राजांना अपरंपार धन मिळाले. सर्वात जो मोठा धनिक होता, तो मात्र राजांच्या हातून निसटला. स्त्रीचा वेश घेऊन तो पळून गेला. 3 दिवस राजांचा मुक्काम कारंजात होता. त्यांनी कारंजाच्या व्यापाऱ्यांकडून वार्षिक खंडणी कबूल करून घेतली. कारंजात एवढी संपत्ती राजांना मिळाली होती की ती वाहून नेण्यासाठी 4,000 बैल व गाढवे लागली. राजे खानदेशाकडे वळले. लूट मिळवीत नंदुरबार नजीकच्या मुलुखात चौथाईची खंडणी देण्याबद्दलचे करार करून घेत राजे पुढे सरकत होते. त्यातच त्यांना मोरोपंतही येऊन मिळाले. वाढलेल्या मदतीच्या जोरावर विशेष परिश्रम न करता अहिवंत, खळा, जावडा, मार्कंडा हे किल्ले राजांनी पदरात पाडून घेतले. राजांचा रोख साल्हेरकडे वळल्याचे दिवसात दाऊद खान साल्हेर वाचविण्याला धावला. राजांचा रोख साल्हेरकडे वळल्याचे दिसताच दाऊद खान साल्हेर वाचवण्याला धावला. पण वाटेतच त्याला शिवाजीने साल्हेर जिंकल्याचे समजले. साल्हेरचा किल्लेदार साल्हेर वेढ्यात ठार झाला आणि त्याच्या मेहुण्याने साल्हेरचा किल्ला राजांच्या स्वाधीन केला. कारंजाची करोडो होनांची लूट घेऊन राजे राजगडाला आले. राजांचा पराक्रम ऐकून जिजाबाईंना खूप समाधान वाटले. राजे येण्याच्या आधीच सुरतेची लूट, दिंडोरीची, कारंजाची लूट या साऱ्या बातम्या जिजाबाईंना कळल्या होत्या. जिजाबाईंनी विचारले, राजे, या मोहिमेत पुष्कळ थकला असाल नाही? नाही मासाहेब, उलट पुष्कळ ताकद कमावून आम्ही आलो. आज आम्हाला पंख असते तर केवढं बरं झालं असतं. पंख कशाला हवे होते? राजे जिजाबाईंच्या वर नजर खिळवून म्हणाले, मासाहेब, मनात येतं, पंख असते तर आपल्याला पाठीवर घेऊन आम्ही सारा मुलूक हिंडवून आणला असता. गडागडावर फडकणारे भगवे झेंडे तुम्हाला दाखवले असते. जिजाबाईंना राहवले नाही. त्यांनी राजांना जवळ ओढले. राजे क्षणभर जिजाबाईंच्या कुशीत विसावले. राजांच्या मस्तकावरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, ते मला दिसतं, त्यासाठी पंखाची गरज नाही. मासाहेब, खरंच सांगते मी. अरे, दृष्टी अधू झाली की सारं दिसायला लागतं. माणूस त्रिकाल ज्ञानी बनतो. दाराशी आलेले संभाजी आतील दृश्य पाहून थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
राजांची नजर तिकडे गेली. राजे बाजूला होत म्हणाले, हे तुमचे लाडके बाळराजे आमची सवतच बनलेत का? आम्ही तुमच्याजवळ आलो तर पहा ना कसे हसतात ते. संभाजीराजे जिजाबाईच्या जवळ आले. त्यांना जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, अरे तुम्ही केवढे जरी मोठे झालात तरी मला लहानच. संभाजी राजांनी एकदम राजांना विचारले, आबासाहेब तुम्ही दाऊद खानाचा हत्ती पकडून आणलात खरं? कोण सांगतं? महादेव सांगत होता. साफ खोटं. आम्ही काय हत्ती पकडतो? सुरत लुटून आम्ही येत होतो. खूप मोठं रान लागलं. दाऊद खानाचा हत्ती बिचारा चरत होता. गरीब होता. डोळे मिचकावीत राजे म्हणाले, आणला पकडून चुपचाप? खोटं, संभाजीराजे म्हणाले. राजे, थट्टेतही मुलांना कधी खोटं सांगू नये. जिजाबाईंनी दटावले, बाळराजे तुम्ही ऐकलं ते खरं, पण लढाईच्या गोष्टी ऐकून लढाई समजत नाही. ती प्रत्यक्ष पाहावी लागते. आम्हाला नेलं असतं तर आम्ही पाहिली असती. ती वेळ आता फार दूर नाही. राजे म्हणाले, मासाहेब बाळराजे आता 13 वर्षांचे झाले. जरा खोगीर लगाम चढवायला हवा. काय म्हणता? जिजाबाईंनी विचारले. बाळराजांना आता राज्यकारभारात गुंतवावं असं वाटतं. गुंतवा ना, मी कुठं नको म्हणते. जेवढ्या लहानपणी गोष्टी कळतील तेवढ्या बऱ्या. जिजाबाईंनी अनुज्ञा दिली. रायगडला जाताच आम्ही ती व्यवस्था करू. केव्हा जायचं? जिजाबाईंनी विचारले. मुहूर्त पाहायला सांगितलं आहे. चांगला मुहूर्त पाहून गड सोडू. राजगडावरून प्रथम दप्तर हल्ले. त्यानंतर थोड्याच दिवसात शेकडो बैलगाड्या रायगडाच्या वाटेला लागल्या. पाठोपाठ जिजाबाई आपल्या सुना मुलांसह गडाखाली उतरल्या. राजाराम लहान, त्यामुळे प्रवास धीमे धीमे करण्याचा बेत ठरला. अनेक मेण्या पालख्यातून सारे रायगडला निघाले. राजे संभाजीराजांना म्हणाले, बाळराजे ही तुमची पहिली कामगिरी. आम्ही तुमच्या पाठोपाठ येतच आहोत. तुम्ही मासाहेबांना घेऊन सुखरूपपणे पाचाडला वाड्यावर जा. तुमच्याबरोबर फौज आहे तिच्यावर वजन ठेवून वागा. राजे गडावर मागे राहिले होते. सर्व गड खाली झाला. गडावर राहणाऱ्या शिबंदीची आणि वस्तीची राजांनी व्यवस्था लावली. सुभानरावांच्याकडे गडाची किल्लेदारी होती. राजांनी देवदर्शन घेतले. राजांना पोहोचवायला सुभानराव किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत आले होते. राजे काही बोलत नव्हते. राजांचा जीव कासावीस झाला होता. राजांचे सरदार काही न बोलता बरोबर चालत होते. राजे दरवाजापाशी थांबले. राजांचा कंठ दाटून आला होता. राजे गहिवरल्या सुरात म्हणाले, सुभानराव, आम्ही असता गड सांभाळला तसा सांभाळा. आम्ही आहो असं समजून दक्षतेनं राहा. या गडानं जीवाची भारी गुंतवणूक केली आहे. अफजल भेटीला येथूनच आम्ही बाहेर पडलो. याच जागेवरून आम्ही शास्ताखानाची शास्त केली. आमच्या अनेक मोहिमा इथूनच निघाल्या. प्रतापगड भवानीचं दर्शन आम्हाला इथंच घडलं. मिर्झा राजांच्या भेटीला इथूनच आम्ही पाऊल टाकलं आणि मासाहेबांचं पुण्यदर्शन आम्हाला इथंच फिरून घडलं. राजांच्या नेत्री अश्रू गोळा झाले. सुभानरावांचीही तीच अवस्था झाली होती. त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत राजे बोलून गेले, याहीपेक्षा आमच्या काही आठवणी आम्ही या जागेवर हरवल्या आहेत, कायमच्या. सुभानरावांच्या खांद्यावरचा राजांचा हात सुटला. अश्रुटिपीत राजे स्वार झाले आणि मागे न पाहता त्यांनी घोड्याला टाच दिली. 2 प्रहरच्या वेळी राजे रायगडच्या आपल्या महालात बसले होते. बाळ राजारामाला घेऊन सोयराबाई जवळच बसल्या होत्या. दाराशी येसूबाई येऊन थांबल्या. राजांनी हाक मारली, ये येसू. राणीसाहेब, आमच्या सुनबाई आल्या. येसूबाई आत आल्या.
राजांनी विचारले, आज काय काम काढलं? आबासाहेब, आम्ही जगदीश्वराला जाऊ? नित्यनियमानं जात चला. संभाजीराजे आले. येसूबाईंनी नकारार्थी मान हलवली. राजांनी विचारलं, कुठं गेले? येसूबाई नजर टाळीत म्हणाल्या, पाचाडच्या वाड्यात गेलेत. पाचाडच्या वाड्यात पहाटे गेले आणि अजून परत आले नाहीत? राजे हसले व म्हणाले, शेवटी तूही शहाणपण शिकलीस ना, आम्हाला खोटं सांगतेस? येसूबाई गडबडीने म्हणाल्या, चहाड्या करू नयेत म्हणून मासाहेबांनी सांगितलंय. राजे मोठ्याने हसले. सोयराबाईंना राजे म्हणाले, चला, मासाहेबांच्या आज्ञेनं आमचा हा हेर आज फितवला गेला. येसू, मासाहेबांना सांगा की आम्ही पण जगदीश्वराकडे येणार आहोत. येसूबाई आनंदाने पळाल्या. राजे म्हणाले, केवढी निष्पाप पोर आहे. पण युवराज कोठे गेले ते कळलं का? सोयराबाईंनी विचारले. न कळायला काय झालं? पहाटेच ते शिकारीला उतरले. आम्हाला सांगूनच गेलेत. केव्हा सांगितलं? राणीसाहेब, आम्ही कधी खोटं बोलत नाही. भल्या पहाटे आम्हाला संभाजीराजांनी जागं केलं. मासाहेबांची सुद्धा परवानगी घेतली. तुम्ही परवानगी दिली? न द्यायला काय झालं? युवराजांना शिकार आवडते. यातून मुलुखाची ओळख होते. घोड्याची मांड तयार होते. नेमबाज बनता येतं. पण अलीकडे शिकारी फार वाढल्यात. तेही आमच्या ध्यानी आलं आहे. हेच वय आहे. पुढं युवराजांवर फार मोठी जबाबदारी आहे. मांडीवरच्या राजारामाकडे पाहून सोयराबाई म्हणाल्या, बघा कसा हसतो गुलाम. तुला म्हणत नाहीत ते, युवराजांच्या बद्दल बोलतात. राजे उठत म्हणाले, तुम्ही जगदीश्वराला येणार? नाही बाई, याला वारा सोसत नाही. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंच्या सह राजे नगारखान्याजवळ आले. राजांच्या मागे पुतळाबाई, काशीबाई, सगुणाबाई हा राणी परिवार चालत होता. मनोहारी आणि इतर दासी मागे होत्या. राजे नगारखाना ओलांडून जात असता जिजाबाई म्हणाल्या, केवढं मोठं काम उभं केलं. वाड्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाईपर्यंत पाय दुखतात. मासाहेब, पालखी आणू काय? जगदीश्वर ही लांबच आहे. नाही रे, तशी थकत नाही मी. जिने चढायचे झाले तर थकल्यासारखं वाटतं. नगारखान्याच्या डाव्या चौकात राजे आले आणि त्यांचं लक्ष समोरून येणाऱ्या संभाजी राजांच्याकडे गेले. संभाजीराजे घोड्यावर स्वार झाले होते. राजांना पाहताच ते पाय उतार झाले. मागून येणाऱ्या मोत्तद्दाराला घोडे देऊन ते सामोरे आले. झाली शिकार? जी, संभाजीराजे हसत म्हणाले. पण संभाजीराजे, तुम्ही गडावर घोड्यावरून आलात? संभाजीराजांनी नजर टाळली. राजे किंचित कठोर आवाजात म्हणाले, तुम्हाला आम्ही ताकीद दिली होती. अजून गडाची वाट पक्की झालेली नसता, पायऱ्या खोदल्या जात असता कच्च्या वाटेवरून आला? कुठं जनावर बुजलं, पाय घसरला तर? चला, आम्ही जगदीश्वराला जातो आहोत. संभाजीराजे हसले. ते मासाहेबांच्या बरोबर चालू लागले. दुतर्फा गडाच्या बाजाराकरिता बांधलेली चिरेबंदी बाजारपेठ लागली. जिजाबाई तिकडे पाहत होत्या. राजे, केवढी उंच ज्योती बांधलीत. ती आपल्या हिरोजींची अक्कल. म्हणे घोड्यावरून बाजारहाट करता आला पाहिजे. पेठ बसली की छान दृश्य दिसेल. सारे परत हसले. सर्व बाजूंना गडाची कामे सुरू होती. काम करणारी माणसे राजांना पाहताच मुजरे करीत होती. राजे बाजारपेठेच्या शेवटाला गेले. जगदीश्वराच्या मंदिराकडे राजे वळणार तोच राजांचे लक्ष उभ्या असलेल्या बहिर्जींकडे गेले. बहिर्जींमागे एक गृहस्थ उभा होता. त्याने मुजरा केला. बहिर्जी पुढे झाला. त्याने राजांचे, जिजाबाईंचे पाय शिवले. काय आहे बहिर्जी? कोण आणि हे कोण? हे नागप्पा शेट्टी, व्यापारी आहेत महाराज. गड पाहायला आले आहेत. असं? गडावर पेठेत जागा मिळावी अशी इच्छा आहे. बहिर्जी, गडावरचे पेठकरी अद्याप निवडले नाहीत.
मोरोपंत आले की भेटायला सांगा. गडावरचा माणूस जोखमीनं पत्करायला हवा. महाराज, त्याची काळजी नसावी. नागाप्पा जुन्नरचे. आजवर यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. कसली? हे नेहमी सुरतेला जातात. पहिल्या स्वारीच्या वेळी यांनी सुरतेची चोख बातमी दिली. सुरक्षित वाटा दाखवल्या. नगर भागाचीही माहिती यांनीच पुरवली. सुरतेत नगर भागात माणसं गेली ती यांच्याच मदतीने. बस बहिर्जी, तुझ्या खात्रीचे हे आहेत ना? तू आमचा नजरबाज. तुझी पारख झाली की काम झालं. नागाप्पा जी, पावसाळा संपला की तुम्ही आम्हाला भेटा. ही पेठ वसवायचं काम आम्ही तुम्हालाच सांगू. नागाप्पा आनंदला. राजे सर्वांसह जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. त्यांनी देवदर्शन घेतलं. जगदीश्वराच्या चारी बाजूंना प्रशस्त आवार होते. मंदिराबाहेर येऊन राजांनी जिजाबाईंना सांगितले, मासाहेब, आम्ही आता युवराजांना कारभार सांगणार आहोत. तेच बरं, त्याशिवाय वटणीवर यायचे नाहीत ते. जिजाबाईंनी साथ दिली. संभाजीराजे म्हणाले, आम्ही जरूर बघू. राजांनी संभाजीराजांना जवळ घेतले. ते म्हणाले, राजे, हाच विश्वास राज्यकारभाराला उपयोगी पडतो. सुमुहूर्तावर जगदीश्वराला अभिषेक करण्यात आला आणि राजांनी संभाजीराजांना राज्यकारभारात गुंतवले. राजांच्या देखरेखीखाली रायगडाचे उरलेले काम पुरे होत होते. बालेकिल्ल्याचे सर्व महाल पुरे होत आले होते. रायगडाच्या परिसरात अनेक घरटी उठत होती. सुरू केलेली कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पुरी करून घ्यायची होती. टकमक बुरुजाजवळची आणि भवानी टेकाकडील दारू कोठारे पुरी झाली होती. अनेक तलावांची कामे पूर्ण झाली. काही घरे पुरी केली होती. थंड वारा रायगडावर वाहू लागला. ढगांच्या छपऱ्या आकाशातून सरकू लागल्या. तशा गडांच्या झडपा बांधण्याची कामे सुरू झाली. जिजाबाईंना पावसाळा मानवणार नाही असे वाटून राजांनी जिजाबाईंना गडाखाली पाचाडच्या वाड्यात पोहोचवले. जिजाबाईंच्या बरोबर गुणवंताबाई काशीबाई होत्या. खानदेशाकडील फौजा मोगलाईत कामगिरीवरच गुंतल्या होत्या. कोकणातल्या फौजा गडांच्या आश्रयाने छावण्या करून वेसावल्या होत्या. भर पावसातही पाचाडला संभाजीराजांच्या खेपा होत होत्या. बाळाजी आवजींसारखी माणसे हाताशी घेऊन राजे दप्तर, खजिना या गोष्टी तपाशीत होते. संभाजीराजे कारभार समजावून घेत होते. श्रावणानंतर राजे जवळपासच्या छोट्या मोठ्या गडांना भेटी देऊन आले. गडाच्या इमारत कामाची त्यांनी पाहणी केली. पावसाळा संपला. राजांनी रायगडची उरलेली कामे परत सुरू केली. महाडच्या कोटाचेही काम सुरू झाले होते. पूर्वीचा कोट डागडुजी करून भक्कम केला जात होता. महाडला असता राजांना एक धक्का देणारी बातमी समजली. दिलेर खान, बहादूर खान व महाबत खान यांनी पुण्यावर हल्ला केला. पुण्याची जाळपोळ करून दिलेर खान थांबला नाही तर 9 वर्षावरील सर्व बायका पुरुषांची त्यांनी निर्दयपणे कत्तल उडवली होती. ती बातमी ऐकून राजाच्या अंगाची काहिली उडाली. ते टाकोटाक पाचाडला आले. जिजाबाईंना ती बातमी ऐकून धक्का बसला. त्या म्हणाल्या, राजे, ही फौज अचानक कशी आपल्या मुलुखात शिरली? अचानक नाही मासाहेब, आम्हाला आधी हे माहीत होतं, पण दिलेर खान असा पाशवी अत्याचार करील असं आम्हाला वाटलं नव्हतं. बोलून चालून शत्रू, त्यानं कसं वागावं याचा भरवसा कोण देणार? मासाहेब, आम्ही सुरत लुटली, कारंज लुटली, मोगलाईचे धडे घेतले. मोगलाई कधी नव्हता एवढा धुमाकूळ घातला. याचे परिणाम आम्हाला माहीत होते. एक ना एक दिवस मोगली फौज सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरेल हे आम्ही जाणलं होतं. त्याचसाठी एवढ्या तातडीनं आम्ही रायगडची सुरक्षित जागा निवडली. औरंगजेबानं अनेक मातब्बर सरदार आमच्यावर पाठवले आहेत. काही किरकोळ गडही त्यांनी काबीज केले. खुद्द साल्हेरला आज त्यांचा वेढा पडला आहे. आपल्याला काळजी वाटू नये म्हणून आपल्या कानांवर हे घातलं नव्हतं. राजे, याचा परिणाम? आता काळजी करायची नाही.
आमचे सारे गड भक्कम उभे आहेत. एवढंच नव्हे तर आमच्या फौजा दिलेर खानाला तोंड द्यायला समर्थ आहेत. आम्ही सांगतो याचं प्रत्यंतर थोड्याच दिवसात आपल्याला दिसून येईल. राजे तातडीने जिजाबाईंच्या सह रायगडावर आले. 2 प्रहरी त्यांनी बाळाजी आऊजींना बोलावले. राजे म्हणाले, बाळाजी, सरनौबत प्रतापरावांना तातडीचा खलिता पाठवायचा आहे. प्रतापरावांना लिहा, तुम्ही लष्कर घेऊन सिताफीने वरघाटे साल्हेरीला जाऊन साल्हेरीला पडलेला वेढा मोडून काढणे. बेहलोल खानावरही छापा घालून बेहलोल खान मारून चालवणे आणि कोकणातून मोरोपंत पेशवे यास कुल फौजेसह तुम्हास मिळण्यास पाठवू. ते इकडून येतील आणि तुम्ही वर घाटी येणे. असे दुतर्फा चालून येऊन गनिमास मारून गर्दीस मिळणे. समजलं? जी. बाळाजी आऊजी दप्तरी गेले. पुण्याच्या हल्ल्याने राजे पुरे बेचैन होते. एखाद्या संतप्त वाघाने येरझाऱ्या घालाव्या तसे राजे महालात येरझाऱ्या घालीत होते. राजे जगदीश्वराचे दर्शन घेऊन आले. रात्र पडू लागली. वाड्यात समया पेटल्या. राजांनी सूर्यराव काकड्यांना बोलावले. काकडे येताच राजांनी विचारले, येसाजी आले? जी, एवढ्यात येतील. अजून आले नाहीत? केव्हा माणूस पाठवला? आपली आज्ञा झाली तेव्हाच महाडहून माणूस पाठवला होता. काकडे, तुम्ही जा आणि बाळाजी आऊजींना पत्र घेऊन यायला सांगा. येसाजी येताच मला कळवायला विसरू नका. राजांचा संतप्त भाव पाहून काकडे वळले. थोड्याच वेळात बाळाजी आले. राजे महालात फेऱ्या घालीत होते. महादेव भिंतीलगत उभा होता. बाळाजींना पाहताच राजांनी विचारले, पत्र लिहिलं? जी, वाचा. बाळाजींनी राजांच्याकडे पाहिले. राजांचा आवाज करडा बनला होता. त्यांनी आज्ञा दिली, वाचा. बाळाजींनी रुमाल सोडला. पत्र हाती घेतले. महादेवाकडे पाहताच महादेव दिवटी घेऊन नजीक गेला. महादेवाने धरलेल्या उजेडात बाळाजी वाचित होते. तुम्ही लवकर घेऊन सीताबीने वरघाट साल्हेरीस जाऊन साल्हेरीस पडलेला वेढा मोडून काढणे. असे दुतर्फा चालून घेऊन गनिमास मारून गर्दीस मिळवणे. बाळाजींनी पत्र वाचून संपवले आणि धीर करून राजांच्याकडे पाहिले. सुरेख. राजे उद्गारले, आमचा शब्द पुरा टिपलात. बाळाजी, परत वाचा पाहू. बाळाजींनी औंढा गिळला. शेजारी उभ्या असलेल्या महादेवला चेहऱ्यावरचे हास्य लपवणे कठीण गेले. राजांचे लक्ष महादेवाकडे गेले. राजांनी विचारले, का महादेव, काय झालं? महादेवचे हसू लोपले. बाळाजींचे पाय उभ्या जागी कापू लागले. हातातला कागद थरथरू लागला. राजांनी विचारले, काय झालं बाळाजी? बाळाजींनी एकदम राजांचे पाय धरले. राजे मागे सरत म्हणाले, उठा बाळाजी, काय चालवलंय? बाळाजी सारे अवसान एकवटून म्हणाले, क्षमा महाराज. कशाबद्दल? आपण 2 प्रहरी तजुर्मा सांगितलात. सकाळी पत्र पाठवायचं असल्यामुळं रात्री लिहून ठेवता येईल असं वाटलं. बोला. बाळाजींनी श्वास घेतला. अचानक आपली आज्ञा झाली, मग वाचलं. ते काय पाहू. बाळाजींनी हातातला कागद राजांच्या हाती दिला. राजांनी पाहिले, तो कागद कोरा होता. आश्चर्याने बाळाजींच्याकडे पाहिले. बाळाजी घाबरून म्हणाले, आपली इतराजी होईल ह्या भीतीनं मला आठवला तो मजकूर बोलण्याचं धाडस केलं. बाळाजी, आम्ही रागावलो नाही. उलट आम्ही प्रसन्न झालो. आत्ता सांगितलेला शब्द दुसऱ्या क्षणी विसरून जाणारे आमच्या दप्तरी अनेक आहेत. पण आमचा प्रत्येक शब्द मनात कोरून ठेवणारे तुमच्यासारखे विरळ. आजपासून दप्तराची चिटणीशी तुम्ही पहा. सकाळी पत्र घेऊन या. बाळाजी आऊजी राजांच्या थोर मनाने भारावले. ते जाण्यासाठी वळले तोच राजांची हाक आली, बाळाजी. जी. बाळाजी परत वळले. परत असले कोरे कागद वाचू नका.